नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाईस ट्युटोरियल या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत द लिव्हिंग वर्ल्ड ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन या 7th स्टँडर्डमधल्या लेसनचा 4th पार्ट. त्याच्या आधी आपण त्याचे 3 पार्ट बघितलेले आहेत. त्याच्यामध्ये प्लांट्स ॲडॅप्टेशन आणि काही ॲडॅप्टेशन्स इन ॲनिमल्स आपण बघितले. तर आता आपण राहिलेला पार्ट या 4थ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया. ॲडॅप्टेशन इन अ ॲनिमल. बघा, ह्याच्या आधी जे आपण बघितले ते ॲडॅप्टेशन इन एरियल्स बघितले होते. पक्ष्यांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात. जसे की त्यांचे हाडं पोकळ असतात, त्यांचे पुढचे पाय असतात ते विंग्समध्ये कन्वर्ट झालेले असतात, त्यांचा शेप जो असतो तो स्पिंडल सारखा असतो, दोन्ही बाजूला निमुळता, त्यामुळे ते इझिली हवेमध्ये उडू शकतात. इन्सेक्टचा शेप सुद्धा तसाच असतो. त्यांना पेअर ऑफ विंग्स असतात किंवा लेग्स असतात. इन्सेक्ट सुद्धा हवेमध्ये उडतात किंवा पायांच्या मदतीने चालतात. वटवाघूळ ज्यांना पंख नसतात पण त्यांच्या पुढच्या पायामध्ये असणारे जे स्किनचे फोल्ड्स असतात त्याच्या मदतीने ते उडू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिले. आता आपण बघूयात पुढचा पार्ट. ॲडॅप्टेशन इन अ रेप्टाइल्स. रेप्टाइल्स म्हणजे जे सरपटणारे प्राणी असतात, बरोबर, त्यांना रेप्टाइल्स असं म्हणतात. जे सरपटणारे म्हणजे साप आला, पाल किंवा सरडे, सगळे जे सरपटणारे प्राणी आहेत ते रेप्टाइल्सच्या कॅटेगरीमध्ये येतात. ऑब्झर्व फ्रॉम अ डिस्टन्स हाऊ स्नेक अँड अर्थवर्म क्रीप. दुरून लांबून तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. सापाला जवळून ऑब्झर्व करायला जाऊ नका. तर दुरून ऑब्झर्व करा की स्नेक आणि अर्थवर्म जे असतात ते कसे क्रीप करतात, सरपटतात. बघा, साप असतो तो जमिनीवरती सरपटतो. अर्थवर्म ज्याला आपण गांडूळ म्हणतो, पावसाळ्याच्या दिवसामध्ये बऱ्याचदा बाहेर दिसतात. तर हे जे गांडूळ असतात ते सुद्धा जमिनीवरती सरपटतात. तर ते कसे सरपटतात? हाऊ दे क्रीप. विच ऑर्गन डू दे यूज फॉर क्रीपिंग. सरपटण्यासाठी ते कोणत्या अवयवाचा उपयोग करतात? आता जर साप तुम्ही बघितलं तर सरळ तो म्हणजे निमुळता असं स्ट्रक्चर असतं, किंवा गांडूळ जे आहे ते सुद्धा सरळ अगदी पाईप सारखं असणारं स्ट्रक्चर आहे. तर ते कोणत्या अवयवाचा वापर करून पुढे सरकतात किंवा सरपटतात? आर देअर एनी स्पेशल चेंजेस फॉर दॅट पर्पज? नोट एनी सच चेंजेस. त्यांच्या शरीरामध्ये काही वेगळे चेंजेस असतात का या गोष्टीसाठी? आणि जर असतील तर ते नोट करा. Animal like house lizard, garden lizard, crocodile use their muscles for creeping. Similarly, they show adaptations in skin, sole of feet, body color, etc. असे काही ॲनिमल जसं हाऊस लिझर्ड असेल किंवा गार्डन लिझर्ड असेल. हाऊस लिझर्ड म्हणजे आपल्या घरामध्ये दिसते ती पाल. गार्डन लिझर्ड म्हणजे बाहेर अंगणामध्ये बागेमध्ये दिसतात ते सरडे. ठीक आहे, दोन्ही एकाच कॅटेगरी मधले आहेत. तर किंवा मग क्रोकोडाईल, मगर, हा सुद्धा त्यांच्याच फॅमिली मधला एक प्राणी आहे. तर हे जे आहे त्यांच्यामध्ये काही सिमिलर ॲडॅप्टेशन्स आपल्याला दिसतात. जसं की त्यांच्या स्किनचा कलर, त्यांची स्किन जी असते, किंवा सोल ऑफ फीट, त्यांच्या पायाचे जो तळवे असतात, बरोबर, बॉडी कलर, त्यांच्या बॉडीचा कलर, हे जे आहेत ते ॲडॅप्टेशन्स आहेत. पाल बघा, बऱ्याचदा भिंतीवरती असेल किंवा बाहेर कुठेतरी लपून असेल तर आपल्याला दिसत नाही. गार्डन मधले जे सरडे असतात ते झाडांमध्ये, त्याच्या झुडपामध्ये लपून जातात, म्हणजे हे ॲडॅप्टेशन आहे. त्याचबरोबर त्यांच्या पायाचे जे सोल असतात किंवा त्याचे पंजे जे असतात ते सुद्धा ॲडॅप्टेड असलेले आपल्याला दिसून येतात, जेणेकरून ते सरसर चढू शकतात भिंतीवरती, सरळ उभ्या भागावरती, सपाट पृष्ठभागावरती ते चढू शकतात. फॉर एक्झाम्पल, द हाऊस लिझर्ड अँड अ मॉनिटर लिझर्ड हॅव क्लॉ टोज अँड थिन सोल, whereas a snake have a scaly skin. आता हाऊस लिझर्ड म्हणजे आपल्या घरातली पाल. मॉनिटर लिझर्ड म्हणजे ज्याला आपण घोरपड असं म्हणतो, पालीसारखाच एकदम सेम टू सेम असणारा पण खूप मोठा असणारा प्राणी असते घोरपड. तुम्ही बघितले असेल, कदाचित नाव ऐकलं असेल. तर हे जे असतात त्यांचे जे टोज असतात ते क्लोड असतात, म्हणजे त्याला असे क्लॉज असतात, बरोबर, जसे चिमटे किंवा पंजे असतात म्हणून आपण त्याला, तसे क्लॉज असतात. आणि थिन सोल्स असतात, त्यांचे जे सोल्स आहेत ते एकदम थिन, पातळ असतात. Whereas snakes have a scaly skin. सापाला स्किनवरती खवले असतात.
खवल्यासारखी स्किन असते ज्याच्या मदतीने तो सरपटू शकतो. तर हे जे आहे ते काही रेप्टाइल्स मध्ये असणारे अडॅप्टेशन्स आहेत ज्याच्या मदतीने ते हालचाल करू शकतात. पुढे बघा, अडॅप्टेशन फॉर फूड इन ॲनिमल्स. आता आपण वरच्या पहिल्या व्हिडिओमध्ये अडॅप्टेशन इन अ प्लांट फॉर फूड इंजेक्शन बघितलं होतं. म्हणजे जनरली सगळे प्लांट जे आहेत ते ऑटोट्रॉफ्स आहेत, पण जे नाहीयेत ते कसे फूड घेतात. प्राणी हे सगळेच असतात ते परपोषी असतात, बरोबर. प्राणी हा 100% झाडांवरती, वनस्पतीवरती किंवा मग दुसऱ्या प्राण्यावरती अन्नासाठी अवलंबून असतो. तर मग प्राण्यांमध्ये कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन आपल्याला दिसतात बघूया. वी कॅन कॅटेगराइज ॲनिमल ॲज अ हर्बिवोर्स अँड अ कार्निवोर्स. हर्बिवोर्स म्हणजे शाकाहारी आणि कार्निवोर्स म्हणजे दुसऱ्या प्राण्यांना खाणारे. हे दोन प्रकारात आपण काय करू शकतो तर प्राण्यांना कॅटेगराइज करू शकतो. Especially adaptations are seen in each category to make the process of a feeding easy. We will discuss this in a greater detail in the chapter of a nutrition. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच मोठी प्रोसेस दिसते किंवा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्याच्यामुळे प्राण्यांची खाण्याची किंवा अन्न मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती सोपी होते. पण आपण त्या सगळ्या बाबी आता इथे शिकणार नाही आहोत. आपण न्यूट्रिशन हा जो आपला लेसन आहे त्याच्यामध्ये हा सगळा भाग बघणार आहोत. Watch the programs on a channel like the National Geographic Wild, Discovery, etc. to learn about the feeding habits of animals like frogs, snakes, birds, mosquitoes, butterflies. आता तुम्हाला दोन चॅनलची नावं सजेस्ट केले. त्याच्यामध्ये एक आहे नॅशनल जिओग्राफिक वाईल्ड. वाईल्ड हे पूर्णतः 24 तास फक्त प्राण्यांवरती आधारित असणारं चॅनल आहे. त्याचबरोबर डिस्कवरी हा सुद्धा चॅनल आहे ज्याच्यावरती पूर्ण दिवसभर तुम्ही प्राण्यांचे हॅबिटेट, त्यांच्या खाण्याच्या सवयी, बाकी ते कुठे राहतात, कसे जगतात सगळं तुम्ही बघू शकता. तर प्राण्यांबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, ठीक आहे, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी जाणून घेण्यासाठी तुम्ही हे चॅनल बघू शकता. कम्प्लीट द फॉलोइंग चार्ट फ्रॉम युअर ओन ऑब्झर्वेशन. तुम्हाला एक चार्ट दिला गेलेला आहे आणि तुम्हाला तो तुमच्या ऑब्झर्वेशन्सनी कम्प्लीट करायचा आहे, जेणेकरून तुम्ही त्यासाठी तरी बाकीच्या गोष्टी बघाल, त्यांचा विचार कराल. ॲडॅप्टेशन ॲनिमल अँड यूज ऑफ ॲडॅप्टेशन. कोणता ॲडॅप्टेशन आहे, कोणत्या ॲनिमल मध्ये आहे आणि तो कशा प्रकारे त्याचा यूज करतो. तुम्हाला एक एक्झाम्पल सॉल्व्ह करून दिलेला आहे. शार्प टीथ, धारदार दात. ॲनिमल लायन किंवा टायगर. वाघ आणि सिंहामध्ये धारदार दात असतात. कशासाठी उपयोग करतात? टू टिअर द फ्लेश. मारलेल्या शिकारीचं मांस जे आहे ते फाडण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. अशा प्रकारे लॉंग अँड पॉइंटेड बीक, शॉर्ट बीक, लॉंग अँड स्टिकी टंग आणि लॉंग नेक हे काही अडॅप्टेड असणारे ऑर्गन्स आहेत. काही प्राण्यांची चोच जी असते ती लांब असते एकदम, काही प्राण्यांची चोच जी असते ती छोटी असते, काही प्राण्यांची जीभ असते लांब लचक, ठीक आहे. सरडे वगैरे तुम्ही एका ठिकाणी बसतात आणि लांब लचक जीभ बाहेर काढून शिकार करतात. अशा पद्धतीनं हे जे अडॅप्टेशन्स आहेत ते कोणत्या अॅनिमल्स मध्ये दिसतात आणि ते त्याचा कशा प्रकारे वापर करतात ह्याचा अभ्यास करून तुम्हाला हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे. ॲडॅप्टेशन फॉर ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग म्हणजे आजूबाजूच्या परिसराशी ब्लेंड होण्यासाठी, मिळतं जुळतं घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे अडॅप्टेशन्स आपल्याला दिसून येतात. We cannot easily spot colorful butterflies, lizards, and a grasshopper. They get camouflaged amidst grass, part of a plant like a stem, leaf, flower, etc. That is because their color blend with those of their surroundings. बघा, काही कलरफुल बटरफ्लाय, फुलपाखरं असतात किंवा मग पाली असतात किंवा मग ग्रास होपर्स जे असतात. ग्रास होपर्स म्हणजे ज्याला आपण नाकतोडा म्हणतो, नाकतोडा किंवा चतुर अशा कॅटेगरी मधले प्राणी. ते आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही. त्यांचं जे वातावरण असतं त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जातात, पटकन आपल्याला ओळखू येत नाहीत. आजूबाजूची फुलं आहेत, प्लांट्स आहेत, झाडपाला आहे, त्याच्यामध्ये ते मिक्स होऊन जातात. हे कशामुळे होतं तर त्यांचा जो कलर आहे, त्यांच्या बॉडीचा जो कलर आहे तो आजूबाजूच्या वातावरणासोबत मॅच होतो किंवा मिक्स होतो आणि त्यामुळे आपण त्यांना पटकन ओळखू शकत नाही. चेंजेस दॅट टेक प्लेस in the various organ and life processes of organisms that enable them to live, feed, reproduce, to perpetuate themselves and protect themselves from their enemies in a specific surrounding depending upon the habitat and its geographical condition are called adaptations. आता हे adaptations ची व्याख्या तुम्हाला दिलेली आहे.
ॲडॅप्टेशन म्हणजे काय? तर बघा, चेंजेस दॅट टेक प्लेस इन द व्हेरियस ऑर्गन अँड लाईफ प्रोसेसेस ऑफ ऑर्गॅनिझम. कोणत्याही प्राण्याच्या लाईफ प्रोसेसेस म्हणजे त्याच्या जे काही जीवन पद्धती आहेत, त्याचबरोबर त्याचे वेगळे वेगळे ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये झालेले बदल, ज्याच्यामुळे ते जगू शकतात, अन्न ग्रहण करू शकतात, रिप्रोड्यूस करू शकतात. बरोबर, ते आपल्यासारखा दुसरा सजीव तयार करू शकतात. अँड प्रोटेक्ट देमसेल्स फ्रॉम देअर एनिमीज इन अ स्पेसिफिक सराउंडिंग. एखाद्या पर्टिक्युलर सराउंडिंग किंवा वातावरणामध्ये स्वतःच्या शत्रूपासून स्वतःचा बचाव करू शकतात. डिपेंडिंग अपॉन द हॅबिटेट अँड इट्स जिओग्राफिकल कंडिशन. म्हणजे कोणत्याही एखाद्या वातावरणात राहणारा जीव जर त्या वातावरणाच्या अनुसार स्वतःच्या सवयीमध्ये किंवा स्वतःच्या ऑर्गन्समध्ये त्याच्या लाईफस्टाईलमध्ये चेंज होत असेल, ज्याच्यामुळे तो एक निवांत आयुष्य जगू शकत असेल, त्याचं अन्न निवांतपणे मिळवू शकत असेल, स्वतःला रिप्रोड्यूस करत म्हणजे स्वतःचं रिप्रोडक्शन आपल्यासारखा दुसरा जीव तयार करू शकत असेल आणि आपल्या शत्रूंपासून आपला बचाव करू शकत असेल, तर ह्या सगळ्या प्रोसेससाठी त्याच्यामध्ये होणारे जे काही ग्रॅज्युअल बदल असतात किंवा चेंजेस असतात, त्याला आपण ॲडॅप्टेशन असं म्हणतो. ठीक आहे, लक्षात घ्या, हे ॲडॅप्टेशनची अगदी थोडक्यात असणारी व्याख्या आहे. असे बदल ज्याच्यानुसार एखादा सजीव जगू शकतो, स्वतःचं पोट भरू शकतो, स्वतःचा पुढचा जीव किंवा स्वतःची पुढची पिढी रिप्रोड्यूस करू शकतो, आपल्या शत्रूंपासून आपलं संरक्षण करू शकतो. ठीक आहे, म्हणजे आहे त्या वातावरणात तो म्हणजे स्वतःला अगदी इझिली सर्व्हाइव्ह करू शकतो. असे होणारे जे बदल असतात त्यांना आपण ॲडॅप्टेशन असं म्हणत असतो. Always remember, adaptation is not a sudden process. It is a gradual and continuous. Differences in the structure and appearance of the present day animal and animals of a thousands of years ago are the adaptations that occurred according to the prevailing conditions. It is our duty to conserve this diversity. Adaptation म्हणजे अनुकूलन ही काही एक साधी किंवा क्विक होणारी प्रोसेस नाही. ती अतिशय हळूवारपणे आणि खूप वर्षांपासून होणारी प्रोसेस आहे. म्हणजे या पृथ्वीच्या उत्पत्तीपासून तयार झालेले बरेचसे प्राणी किंवा बऱ्याचशा प्रजाती आपल्याला बघायला मिळतात. तर हळूहळू वर्षानुवर्षे जे प्राणी आपल्या स्वतःमध्ये बदल घडवू शकले. आपण बघा, नेहमी डायनासोर्स ऐकतो, डायनासोर्स आपण कधी बघितले नाही, कारण ते नष्ट झाले. का नष्ट झाले? कारण बदलत्या वातावरणानुसार, बदलत्या कंडिशननुसार त्यांना स्वतःला बदल घडवता आला नाही, म्हणून ते सर्व्हाइव्ह करू शकले नाही. तसं जे काही प्रजाती आहेत, जे काही प्राणी आहेत, उत्पत्तीपासून त्यांनी हळूहळू आपल्यामध्ये बदल केले आणि अजूनही ते बदल शाश्वत आहेत, ते टिकून राहिलेले आहेत आणि म्हणूनच पृथ्वीवरती आपल्याला हजारो प्रजाती बघायला मिळतात. आणि हे जे बदल आहेत ते टिकवून ठेवणं किंवा त्यांना कंझर्व करणं, ही जी डायव्हर्सिटी आहे ती कंझर्व करणं हे आपलं कर्तव्य आहे. ग्रेट सायंटिस्ट. आता आपण एका ग्रेट वैज्ञानिकाविषयी माहिती करून घेणार आहे, ज्यांचं नाव आहे डार्विन. तर डार्विन थिअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विनचा सिद्धांत. इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांती. म्हणजे हे जे सगळं आपण बघतोय, आता जे इव्हॉल्व्ह झालेलं जग आपल्या समोर आहे ते एका दिवसामध्ये तयार झालेलं नाही, त्याला बरीचशी वर्ष केलेली आहे. बरोबर, तर त्याचा सगळ्याचा अभ्यास करून त्यांनी एक सिद्धांत मांडलेला आहे, त्याला डार्विन थिअरी ऑफ इव्होल्युशन असं म्हणतात. बघा काय म्हणतात चार्ल्स डार्विन. तर चार्ल्स डार्विन, a biologist, studied numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can best adapt themselves to the changing environment. This is called the theory of a survival of the fittest. This is Darwin's first principle. डार्विन काय म्हणतात, तर ते एक बायोलॉजिस्ट आहेत, ठीक आहे, जीवशास्त्रज्ञ म्हणू आपण, आणि त्यांनी खूप साऱ्या प्लांट्सचा आणि अॅनिमल्सचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे होता, जेव्हा ते अस्तित्वात होते तेव्हा त्यांनी खूप साऱ्या प्लांट्सचा आणि अॅनिमल्सचा अभ्यास केला आणि त्यांनी काय सजेस्ट केलं की असे ऑर्गॅनिझम दोज आर लाईकली टू सर्व्हाइव्ह विच कॅन बेस्ट अडॉप्ट देमसेल्फ टू अ चेंजिंग एन्व्हायरमेंट. बदलणाऱ्या वातावरणाशी जे व्यवस्थित मिळतं जुळतं घेऊ शकतात. बरोबर, जे बदलणारं वातावरण आहे त्याच्याशी मिळतं जुळतं घेऊ शकतात, जे त्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करू शकतात, तेच सर्व्हाइव्ह करू शकतात. अँड
हे त्यांचं पहिलं प्रिन्सिपल आहे, ज्याला सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असं म्हटलं जातं. जो सक्षम असणार आहे तोच टिकणार आहे. जर बदलत्या वातावरणाला तुम्ही सर्व्हाइव्ह करू शकला नाही किंवा फेस करू शकला नाही, तर या रेसमध्ये जो फेस करू शकणार नाही तो टिकणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. जो फेस करू शकतो, जो बदल घडवून त्याच्यानुसार जगू शकतो, सर्व्हाइव्ह करू शकतो, तो टिकेल. हे त्यांचं पहिलं प्रिन्सिपल आहे. If an organism is born with a new beneficial characteristic and is able to survive, this change is prevented in the next generation. This is Darwin's second principle and is called the theory of a natural selection. आता एखादा सजीव एखाद्या वेगळ्या बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक सोबत जन्माला आला. बेनिफिशियल म्हणजे जी त्याच्यासाठी फायदा देणारी आहे, असं एखादं लक्षण जे त्याच्यासाठी फायदेशीर आहे. तर एखादा सजीव जर अशा बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक सोबत जन्माला आला आणि त्याच लक्षणासोबत जर तो सर्व्हाइव्ह करू शकला, व्यवस्थित जगू शकला, तर ते जे लक्षण आहे ते त्याच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा कंटिन्यू होतं. ठीक आहे, हा त्यांचा दुसरा सिद्धांत आहे. एकदम थोडक्यात, जे काही बेस्ट आहे ज्याच्यासोबत तो जगू शकला ते त्याच्या पुढच्या पिढीमध्ये तसंच कॅरी फॉरवर्ड केलं जातं. अँड दिस इज अ थेअरी ऑफ अ नॅचरल सिलेक्शन. तर हे दोन जे आहेत ते डार्विन यांचे सिद्धांत आहेत, जे जगप्रसिद्ध आहेत. डार्विन थेअरी ऑफ इव्होल्युशन म्हणून, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अँड नॅचरल सिलेक्शन. आता ह्या लेसनचा शेवटचा पार्ट, क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण. पृथ्वी, आपण आता सध्या अभ्यास करतो, आपण सायन्स शिकतो, थोड्याफार आपण टीव्हीवरती इकडे तिकडे बघत असतो, पण पृथ्वीवरती असणारी सजीवांची संख्या आपल्या आवाच्या बाहेरची आहे. ती किती आहे याचा आपण विचारही करू शकत नाही. झाडं तितकीच आहेत, झुडपं तितकीच आहेत, प्राणी तितकेच आहेत, पक्षी तितकेच आहेत, किंवा मग ॲक्वॅटिक ॲनिमल्स तितकेच आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम तर त्याच्यापेक्षा खूप जास्त, जे आपल्याला दिसत नसतात, आपल्या आजूबाजूला कितीतरी अवेलेबल असतात. तर ह्या सगळ्यांचं वर्गीकरण करण्याची काय गरज पडली किंवा ह्यांचं वर्गीकरण कशासाठी केलं गेलं, हा महत्वाचा मुद्दा आहे. बघा, लेट्स रिकॉल, वाय आर लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. लिव्हिंग थिंग्स जे आहेत ते का क्लासिफाय केले जातात? म्हणजे बघा, आता तुम्हाला एक साधंच उदाहरण देते. तुम्ही ऑब्झर्व, जनरली जर विचार केलात तर आपल्या घरी असणारे मांजर, आपण तिला वाघाची मावशी म्हणतो. मांजर आणि वाघ दोन्ही थोड्याफार सारख्याच, म्हणजे सारखेच दिसतात. चेहरा, अंगकाठी वेगळी असेल तरी आहे ते एकाच कुळातले. त्याचबरोबर बघा, चित्ता असतो, बिबट्या असतो, सगळ्यांचे चेहरे आठवून बघा, ते सगळे एका फॅमिलीतले वाटतात. त्याचबरोबर कुत्रा, कोल्हा, लांडगा ह्या सगळ्यांचा विचार करा, हे सगळे एका फॅमिलीतले वाटतात. बरोबर, म्हणजे काहीतरी क्रायटेरिया वापरून त्यांचं वर्गीकरण, कारण आपण लक्षात कसे ठेवणार सगळ्यांना, आणि म्हणून मग प्राण्यांचं वर्गीकरण किंवा वनस्पतींचं वर्गीकरण करण्याची गरज पडली. विच आर द क्रायटेरिया यूज फॉर क्लासिफिकेशन ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल्स. मग हे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण करण्यासाठी कोणता क्रायटेरिया वापरला गेला, कशाच्या बेसवरती हे वर्गीकरण केलं गेलं? It is difficult to study and remember all the organisms in the diverse living world at the same time. Classification helps in this respect. जगामध्ये जे लाखो करोडो प्राणी आहेत त्या सगळ्यांना लक्षात ठेवणं हे अशक्य आहे, आणि मग आपण जर त्यांचं वर्गीकरण केलं तर मग आपण बघा, तुमच्या घरी एक कपड्याचं कपाट आहे आणि तुम्ही सगळंच त्याच्यामध्ये कोंबले, तुम्हाला ऐन वेळेला काही सापडत नाही. पण जर तुम्ही व्यवस्थित तुमचे शर्ट एकीकडे, तुमच्या पॅन्ट एकीकडे, टाय, रुमाल, सॉक्स व्यवस्थित करून ठेवलं तर तुम्हाला वेळेला ते पटकन सापडतं. हेच वर्गीकरण आहे. आपण सगळ्या प्राण्यांना एकाच वेळी लक्षात नाही ठेवू शकत, आणि म्हणून मग त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं. Different scientists have used different criteria and independently classified plants and animals. A hierarchy is formed in the classification that starts with the kingdom Animalia or kingdom Plantae. Further groups and subgroups are formed depending upon the basic similarities and the differences. This is called the hierarchy of classification. आता हे जे वर्गीकरण आहे, बऱ्याच शास्त्रज्ञांनी त्यांच्या जे काही शक्य आहे त्या अभ्यासानुसार वेगळ्या वेगळ्या गटामध्ये त्यांना क्लासिफाय करण्याचा किंवा त्यांचे गट पाडण्याचा प्रयत्न केला. पण हे जे क्लासिफिकेशन आहे, जे कन्सिडर केलं जातं, ते किंगडम ॲनिमालिया किंवा किंगडम प्लांटे, प्लांट्स किंगडम किंवा मग ॲनिमल किंगडम, हा त्याचा सगळ्यात वरचा भाग आहे, आणि त्यानुसार मग ते क्लासिफाय होत असतं. आणि ह्यालाच आपण हिरार्ची ऑफ क्लासिफिकेशन, ठीक आहे,
त्यालाच आपण प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं वर्गीकरण किंवा वर्गीकरणाची पद्धत असं म्हणत असतो. बायनोमियल नॉमेनक्लेचर बाय कार्ट लिनियस. कार्ट लिनियस हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी बायनोमियल नॉमेनक्लेचर म्हणजे, आता बघा तुम्हाला एक उदाहरण देते मी. तुमच्या वर्गामध्ये 4 मुलं आहेत ज्यांचं नाव कबीर किंवा करण आहे. मग तुम्ही जर फक्त कबीर आवाज दिला तर 4 कबीर हात वर करतील, तर फक्त करण आवाज दिला तर 4 करण हात वर करतील. मग काय असतं तर त्यांचे सरनेम असतात. कोणी कबीर पाटील असेल, कोणी कबीर जाधव असेल, कोणी कबीर शिंदे असेल. म्हणजे त्याच्या नावासोबतच जेव्हा त्याचं आडनाव आपण जोडतो तेव्हा स्पेसिफिक पर्सन आपल्याला लक्षात येतो. बरोबर, हेच बायनोमियल नॉमेनक्लेचर आहे. तर बायनोमियल नॉमेनक्लेचर काय सांगतं? इट युज्ड टू आयडेंटिफाय इच ऑर्गॅनिझम accordingly a specific name has been assigned to each organism. It consists of 2 parts. The first part is a genus and the second is a species. ह्याच्यामध्ये पहिला पार्ट काय असतो तर असतो जीनस आणि दुसरा पार्ट असतो स्पेसीज. तर ह्या 2 गोष्टी कन्सिडर करून त्यांचं नाव ठरवलेलं असतं. All identified organisms have been assigned a binomial name as per the guidelines of the International Code of Nomenclature. इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर ही जी संस्था आहे त्यांच्या गाईडलाईन नुसार प्रत्येक प्राण्याचं नाव हे ठरवलं जातं. All the organisms of a species are so similar that irrespective of differences in the color, height, habitat and habits, they can reproduce among themselves and form a new individual like themselves. For example, all domestic cats in the world belong to the same species. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की एका स्पेसीज मधले असणारे जे सगळे प्राणी असतात ते एकसारखे असतात. सगळी मांजरं, जगाच्या पाठीवरची सगळी मांजरं सारखी असतात. तर ते एकत्र राहतात, स्वतःची एक नवीन पिढी तयार करतात, ते रिप्रोडक्शन करत असतात. बरोबर, ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग टू द सेम स्पीसीज. The same is true in the case of animals like a hen, cow, dog, etc. and plants like a mango, wheat, maize, etc. तर हे जे आहे ते सगळ्या प्राण्यांबद्दल आणि सगळ्या वनस्पतींबद्दल, जसं आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं, मेज आहे, मका, बीट, गहू, मँगो, आंबा. ठीक आहे, हे सेम आहे. एका स्पेसीज मधले सगळ्या जगामध्ये अस्तित्वात असणारे जीव जे असतात ते सारखे असतात. Following are some example of organisms from kingdom Plantae and kingdom Animalia classified by the binomial method of nomenclature. आता तुम्हाला काही नावं दिलेली आहेत ज्यांचं सायंटिफिक नेम तुम्हाला दिलेलं आहे, जे आपण डिसाइड केलंय बायनोमियल नॉमेनक्लेचर नुसार. तर लिव्हिंग थिंग आहे डॉग. ठीक आहे, आपण त्याला जनरल भाषेत डॉग असं म्हणतो. त्याचं सायंटिफिक नेम आहे कॅनिस लेपस फॅमिलिअरिस. हे त्याचं बायनोमियल नाव आहे. दुसरा आहे काउ, बॉस टॉरस. आता हे पहिला जो शब्द आहे तो त्याचा जीनस आहे. ठीक आहे, आणि दुसरा जो शब्द आहे तो त्याची स्पीसीज आहे. हे प्रत्येक प्राण्याच्या बाबतीत आहे. ठीक आहे, हिबिस्कस, हिबिस्कस रोजा सायनेसिस, हे हिबिस्कस किंवा जास्वंदीचं सायंटिफिक नाव आहे. जोवार, सोर्गम बायकलर, हे ज्वारीचं सायंटिफिक नाव आहे. तर अशा तऱ्हेनं प्रत्येक प्राणी आणि वनस्पती जो आहे तो असा प्रत्येक प्राणी आणि वनस्पती जो आहे तो बायनोमियल नॉमेनक्लेचर मध्ये आपण त्याला नाव देत असतो किंवा त्याची जी स्पेसिस आणि जीनस आहेत त्याच्यावरून ते नाव ठरवलेलं असतं. पुढे बघा, 29th April is observed as a World Frog Protection Day. Killing or harming frog is prohibited by the Wildlife Protection Act. 29 एप्रिल हा जो आहे तो वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे म्हणून बेडकांच्या संरक्षणासाठी हा दिवस साजरा केला जातो. 29 एप्रिल लक्षात ठेवा. बेडकांना मारणं किंवा त्यांना हार्म पोहोचवणं, त्यांना हार्म करणं हे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट या कायद्या अंतर्गत प्रोहिबिटेड आहे. म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारे बेडकांना हानी पोहोचवू शकत नाही किंवा त्यांना मारू शकत नाही. ते कायद्याने गुन्हा आहे आणि म्हणूनच त्यांच्या रक्षणासाठी किंवा त्यांच्या ऑब्झर्वेशनसाठी आपण वर्ल्ड फ्रॉग प्रोटेक्शन डे 29 एप्रिलला सेलिब्रेट करतो. तर आता इथे आपला द लिव्हिंग वर्ल्ड ऍडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा लेसन संपलेला आहे. आपण या लेसनचे पूर्ण 4 पार्ट केलेले आहेत. तर आशा आहे की तुम्हाला हा लेसनचं एक्सप्लेनेशन जे आहे ते आवडेल.
मी पुन्हा एकदा सांगते, हा इंग्लिश मीडियम लेसन आहे जो आपण पूर्णपणे मराठीतून एक्सप्लेन केलेला आहे. जर तुमच्या काही शंका असतील किंवा तुमचे काही सजेशन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करा. माझा व्हिडिओ बघा, माझा व्हिडिओ शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.